आजचा जो आपला टॉपिक आहे द नेम ऑफ दॅट टॉपिक इज अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव या ठिकाणी अँटी या ठिकाणी मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स रूल या ठिकाणी अँटी मार्कोनिकॉप्स रूल असं आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे. नेम ऑफ दॅट टॉपिक इज या ठिकाणी अँटी या ठिकाणी मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स या ठिकाणी रूल असा आजचा आपला टॉपिक आहे. अँटी मार्कोनिकॉप्स रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज परऑक्साइड इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉप्स रूललाच दुसरं नाव आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज परऑक्साइड इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉप्स रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज परऑक्साइड इफेक्ट. त्याला तिसरंही नाव आहे सायंटिस्टच्या नावानुसार. अँटी मार्कोनिकॉप्स रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज या ठिकाणी हराश या ठिकाणी मेयो. हे दोन सायंटिस्ट आहेत ज्यांनी याचा शोध लावला. हरास मेयो इफेक्ट. आणि हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल जो आहे हा अनसिमेट्रिकल अल्किनच्या रिलेटेड आहे. हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल जो आहे हा अनसिमेट्रिकल अल्किनच्या रिलेटेड आहे. म्हणजे या ठिकाणी अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, तर या ठिकाणी डबल बॉन्डच्या दोन्ही साईडच्या कार्बनची संख्या जर वेगवेगळी असेल तर त्याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन म्हणत असतो. आणि डबल बॉन्डच्या दोन्ही साईडच्या कार्बनची संख्या जर सेम असेल तर त्याला आपण सिमेट्रिकल अल्किन म्हणत असतो. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे कारण इथे डबल बॉन्डच्या दोन्ही साईडच्या कार्बनची संख्या वेगवेगळी आहे. डबल बॉन्डच्या या ठिकाणी लेफ्ट साईडला 2 कार्बन आहेत, डबल बॉन्डच्या राईट साईडला 1 कार्बन आहे. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आणि कार्बन जवळ 4 बॉन्ड असतात. या ठिकाणी या कार्बन जवळ 1 बॉन्ड आहे, याला 3 ची गरज आहे. त्याला 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ हा 1 आणि हे 2 बॉन्ड आहेत, त्याला एका हायड्रोजनची गरज आहे, 1 हायड्रोजन अटॅच केला. आणि या कार्बन जवळ एक डबल बॉन्ड आहे म्हणजे याला 2 या ठिकाणी कशाची गरज आहे, बॉन्डची गरज आहे, म्हणून याला 2 हायड्रोजन अटॅच केले. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आणि या ठिकाणी अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये आपण अनसिमेट्रिकल अल्किनला एचबीआर या अनसिमेट्रिकल रिएजंटची आपण काय करत असतो, ऍडिशन करत असतो. आणि या ठिकाणी याला अनसिमेट्रिकल रिएजंट का म्हणायचं, तर या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एक हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी हायड्रोजनचा असते आणि एक इलेक्ट्रॉन ब्रोमिनचा असते. म्हणजे ही जी काही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही एक्झॅक्ट हायड्रोजन आणि ब्रोमिनच्या मध्ये राहायला पाहिजे. पण ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी हायड्रोजन आणि ब्रोमिनच्या मध्ये न राहता ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी थोडीशी ब्रोमिनकडे त्या ठिकाणी शिफ्ट झालेली असते आणि या ठिकाणी एक्झॅक्ट मध्ये नसते. म्हणून या ठिकाणी याला आपण काय म्हणत असतो, तर याला आपण या ठिकाणी अनसिमेट्रिकल या ठिकाणी रिएजंट असं म्हणत असतो. का अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणायचं, तर ती शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, दोघांची मध्ये राहायला पाहिजे. एक्झॅक्ट ती मध्ये न राहता शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ब्रोमिनकडे शिफ्ट झालेली आहे. आणि कशामुळे शिफ्ट झाली, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ब्रोमिन इज मोर दॅन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन. म्हणून या ब्रोमिनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेल्टा निगेटिव्ह येते आणि याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे या ठिकाणी डेल्टा या ठिकाणी पॉझिटिव्ह येते. आणि म्हणून याला अनसिमेट्रिकल रिएजंट म्हटल्या जाते. आणि या अनसिमेट्रिकल रिएजंटचा दॅट इज द निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट दॅट इज द निगेटिव्ह पार्ट या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट दॅट इज द निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट आहे. आणि दॅट इज द पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट हा काय आहे, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह पार्ट आहे कोणाचा, पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल रिएजंटचा या ठिकाणी पॉझिटिव्ह पार्ट आहे. आणि या ठिकाणी जे आहे जेव्हा हा अनसिमेट्रिकल रिएजंट आपण ऍड करतो कोणाला, अनसिमेट्रिकल अल्किनला, हा काय आहे, दॅट इज द अनसिमेट्रिकल अल्किन
हा या ठिकाणी अनसिमेट्रिकल, हा या ठिकाणी जे आहे अनसिमेट्रिकल या ठिकाणी अल्कीन आहे. हा काय आहे तर या ठिकाणी अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, कारण डबल बॉन्डच्या दोन्ही साईडच्या कार्बनची संख्या इक्वल नाही, म्हणून हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे. आणि अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये या ठिकाणी या अनसिमेट्रिकल रिएजंटची जेव्हा ऍडिशन आपण अनसिमेट्रिकल अल्कीनला करत असतो, तेव्हा याची ऍडिशन डबल बॉन्डेड कार्बनलाच होत असते, अनसॅच्युरेटेड कार्बनलाच होत असते. सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय, ज्या कार्बन जवळ चारीला चारी सिंगल बॉन्ड असते तर त्या कार्बनला सॅच्युरेटेड कार्बन म्हटले जाते. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन म्हणजे काय, एखाद्या कार्बन जवळ जर एक डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्या कार्बनला अनसॅच्युरेटेड कार्बन असं म्हटलं जाते. इथं हा कार्बन सुद्धा अनसॅच्युरेटेड कार्बन आहे. दॅट कार्बन इज ऑल्सो अनसॅच्युरेटेड कार्बन. दॅट कार्बन इज सॅच्युरेटेड कार्बन बिकॉज दॅट कार्बन हॅज 4 सिंगल बॉन्ड, 3 हायड्रोजनचे सिंगल बॉन्ड आणि हा एक 4 सिंगल बॉन्ड आहेत, म्हणून हा सॅच्युरेटेड कार्बन आहे. आणि हा कार्बन अनसॅच्युरेटेड आहे, हा कार्बन बी अनसॅच्युरेटेड आहे. पण या कार्बन जवळ एकच हायड्रोजन आहे. हा अनसॅच्युरेटेड कार्बन आहे, एक हायड्रोजन असणारा, आणि हा अनसॅच्युरेटेड कार्बन आहे, 2 हायड्रोजन असणारा. या अनसॅच्युरेटेड कार्बनला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम. अनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड unsaturated carbon atom, unsaturated carbon atom carries less number of hydrogen atom. Unsaturated carbon atom carries less number of hydrogen atom, carries less number of hydrogen atom. Unsaturated carbon atom carries less number of hydrogen atom असं या अनसॅच्युरेटेड कार्बनला म्हणणार. आणि हा जो काही अनसॅच्युरेटेड कार्बन आहे याच्याजवळ 2 हायड्रोजन आहेत, म्हणून या कार्बनला काय म्हणणार, अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम कॅरीज या ठिकाणी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, अँड दॅट इज द अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम. अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम, अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम, अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम, अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम कॅरीज, unsaturated carbon atom carries more number of hydrogen atom, carries more number of hydrogen atom. Unsaturated carbon atom carries more number of hydrogen atom. Unsaturated carbon atom carries more number of hydrogen atom. Unsaturated carbon atom carries more number of hydrogen atom. आणि या ठिकाणी जे आहे ही ऍडिशन जी करत असतो आपण, तर या ठिकाणी परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. आणि बुक मध्ये जो परऑक्साईड दिलेला आहे तर या ठिकाणी तो दिलेला आहे बेंझॉइल परऑक्साईड. बेंझॉइल परऑक्साईड या ठिकाणी दिलेला आहे. आणि आता मग या अँटी मार्कोनिकॉफ रूलचं स्टेटमेंट काय आहे, तर अँटी मार्कोनिकॉफ रूलचं स्टेटमेंट असं आहे, when an unsymmetrical reagent is added, when an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene, when an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene, then the negative part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom, carries more number of hydrogen atom, and positive part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom, carries लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण या ठिकाणी एखाद्या अनसॅच्युरेटेड अनसिमेट्रिकल रिएजंट HBr ची आपण एका अनसिमेट्रिकल अल्किनला ऍड करतो, ऍडिशन करतो बेंझॉइल परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये, त्यावेळेस या अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच होईल, ज्या अनसॅच्युरेटेड कार्बन जवळ मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत, आणि पॉझिटिव्ह पार्ट त्या अनसिमेट्रिकल रिएजंटचा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच होईल ज्याच्याजवळ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत. आणि याची जर ऍडिशन केली इकडं तर या ठिकाणी काय होईल, पहिलेचा तर CH3 या ठिकाणी ऍज इट इजच राहील, आणि या CH ला या ठिकाणी हा एक H, या CH ला या ठिकाणी एक H ची ऍडिशन जर झाली तर CH च्या ऐवजी या ठिकाणी काय होईल, CH2 होईल. त्याच्यानंतर इथला पाय बॉन्ड कॅन्सल होईल, म्हणजे डबल बॉन्डच्या जागेवर या ठिकाणी सिंगल बॉन्ड येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी CH2 आहे आणि याला काय अटॅच केला तर या ठिकाणी Br अटॅच केला. त्याच्यानंतर याचं नाव तर प्रोपीन आहे, प्रोपीन आहे. आता प्रोपीन लिहा किंवा प्रोप 1 ENE लिहा. या ठिकाणी प्रोपीन आहे, हा हायड्रोजन ब्रोमाइड आहे. आणि या ठिकाणी याचं नाव काय, तर याचं कॉमन नेम जर बघितलं, सर्व कार्बन एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, त्याच्यामुळे कॉमन नेम लिहिण्याचा सिंटॅक्स आहे प्रिफिक्स अल्किल नेम हलाइड नेम.
प्रिफिक्स एन येईल, सर्व कार्बन एकाच लाईन मध्ये असल्यामुळं. आणि अल्किलचं नाव कार्बनच्या संख्येवरून आपण लिहित असतो. 1 2 3 कार्बन आहेत. 3 कार्बन असणाऱ्या अल्किलचं नाव प्रोपिल असते. आणि त्याच्यानंतर काय आहे, बीआर आहे. आणि बीआरला आपण कॉमन नेम मध्ये या ठिकाणी ब्रोमाइड असं लिहित असतो. याचा आयुपीएससी नेम जर लिहायचा असेल तर आपल्याला नंबरिंग द्यावं लागते. आणि नंबरिंग त्या साईड कडून द्यायची जिकडून हॅलोजन आयटम अटॅच्ड कार्बनला मिनिमम नंबर आला पाहिजे. नंबरिंग त्या साईडनं द्यायची ज्या साईडनं हॅलोजन आयटम अटॅच्ड कार्बनला मिनिमम नंबर आला पाहिजे. तर या ठिकाणी याचा आयुपीएससी नेम जर लिहायचं झालं, 1 ब्रोमो, 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमो अटॅच झालेला आहे, 1 ब्रोमो. आणि त्याच्यानंतर अल्केनचं नाव किती कार्बन आहेत, 1 2 3 कार्बन आहेत, म्हणून याचं नाव या ठिकाणी 1 ब्रोमो प्रोपेन येते. तर या ठिकाणी तुम्हाला जर अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा परऑक्साईड इफेक्ट किंवा खरास इफेक्ट जर एक्झामला आला, सर्वात पहिले तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे. आणि हेडिंग टाकल्याच्या नंतर सर्वात पहिले अँटी मार्कोनिकॉफ रूलचं स्टेटमेंट लिहायचं आहे. आणि स्टेटमेंट काय आहे, when an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene in presence of benzoyl peroxide, in the presence of peroxide such as benzoyl peroxide, इथं दुसरा भी peroxide वापरू शकतो आपण, then the negative part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom. There is more number of hydrogen atom and positive part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom. There is less number of hydrogen atom. या ठिकाणी असं याचं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. स्टेटमेंट लिहिल्याच्या नंतर वी हॅव टू राईट दॅट रिॲक्शन, ही रिॲक्शन लिहायची आहे. ही रिॲक्शन लिहिल्याच्या नंतर त्या प्रत्येक मेन कंपोनंटचे, त्या कंपाऊंडचे नावं लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्या रिॲक्शनची डेफिनेशन लिहा. रिॲक्शनची डेफिनेशन काय आहे, तर रिॲक्शनची डेफिनेशन अशी आहे, when propene is reacted with, प्लस ना आपण reacted with किंवा is treated with वाचत असतो. propene is reacted with hydrogen bromide. When unsymmetrical alkene propene is reacted with unsymmetrical reagent hydrogen bromide in the presence of benzoyl peroxide, arrowला वाचत असतो आपण, it gives n propyl bromide or 1 bromopropane. Then it gives n propyl bromide or 1 bromopropane. That is the definition. किंवा असंही म्हणू शकतो आपण, when hydrogen bromide, when an unsymmetrical reagent hydrogen bromide is added to, when an unsymmetrical reagent hydrogen bromide is added to unsymmetrical alkene propene in presence of benzoyl peroxide, then it gives या ठिकाणी n propyl bromide or 1 bromopropane. आता याला कसं लिहायचं, तर या ठिकाणी याचं स्टेटमेंट इथं दिलेलं आहे. या ठिकाणी याला एक्झामला जर आलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायचं याचं स्टेटमेंट या ठिकाणी जे आहे ते इथं दिलेलं आहे. अँटी मार्कोनिकॉफ रूल पहिले हेडिंग टाकसाल आणि या ठिकाणी त्याचं स्टेटमेंट लिहिसाल. स्टेटमेंट काय, when an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene in the presence of organic peroxide such as benzoyl peroxide, then the negative part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom. There is more number of hydrogen atom and positive part of the unsymmetrical reagent is attached to that unsaturated carbon atom carries less number of या ठिकाणी हायड्रोजन आयटम. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्किन टेक्स प्लेस. या ठिकाणी जे आहे ऍडिशन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्किन इज टेक्स प्लेस अगेन्स्ट द मार्कोनिकॉफ रूल. म्हणजे या ठिकाणी या HBr ची ऍडिशन या अनसिमेट्रिकल अल्किनला जी आहे अगेन्स्ट द मार्कोनिकॉफ रूल, मार्कोनिकॉफ रूलच्या विरुद्ध व्हावी. म्हणजे मार्कोनिकॉफ रूल मध्ये आपण काय करत असतो, निगेटिव्ह पार्ट त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच करत असतो ज्याच्याजवळ लेस हायड्रोजन आयटम आहेत, आणि पॉझिटिव्ह पार्ट आपण त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच करत असतो ज्याच्याजवळ मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहेत मार्कोनिकॉफ रूल मध्ये. पण अँटी मार्कोनिकॉफ रूल मध्ये त्याच्या विरुद्ध आहे. मार्कोनिकॉफ रूलच्या विरुद्ध ऍडिशन वाली, म्हणजे मार्कोनिकॉफ रूल मध्ये निगेटिव्ह पार्ट आपण कमी हायड्रोजन असणाऱ्या अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच करतो, परंतु अँटी मार्कोनिकॉफ रूल मध्ये निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंटचा जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला अटॅच करायलो आणि पॉझिटिव्ह पार्ट हा कमी हायड्रोजन असणाऱ्या याला अटॅच करायलो. म्हणून याच्या रिलेटेड आपण स्टेटमेंट असं लिहू शकतो, when an unsymmetrical reagent HBr is added to unsymmetrical alkene against the
अगेन्स्ट द मार्कोनिकॉप्स रूल. या ठिकाणी इन द परऑक्साइड इफेक्ट याच्यामध्ये दुसरं स्टेटमेंट काय आहे, तर या ठिकाणी द ऍडिशन ऑफ HBr, द ऍडिशन ऑफ, या ठिकाणी द ऍडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट HBr, the addition of unsymmetrical reagent HBr to unsymmetrical alkene takes place against the Markovnikov rule. Therefore, this effect is called as anti-Markovnikov rule. The addition of hydrogen bromide, the addition of unsymmetrical reagent hydrogen bromide to unsymmetrical alkene takes place against the Markovnikov rule. Therefore, this effect is called as अँटी मॉर्कोनिकॉप्स रूल. म्हणून या इफेक्टला अँटी मॉर्कोनिकॉप रूल असं म्हटलं जाते. आणि या ठिकाणी जे आहे दिस इफेक्ट अँटी मॉर्कोनिकॉप रूल म्हणजे दिस इफेक्ट इन दिस इफेक्ट म्हणजे हा इफेक्ट जो आहे अँटी मॉर्कोनिकॉप रूल किंवा परऑक्साइड इफेक्ट, परऑक्साइड इफेक्ट इज शोन ओनली बाय द हायड्रोजन ब्रोमाइड. Peroxide effect is not shown by the hydrogen chloride or hydrogen bromide. When hydrogen chloride or hydrogen bromide is added to the hydrogen chloride or hydrogen iodide, hydrogen chloride or hydrogen iodide is added to the unsymmetrical alkene, when the addition takes place according to the Markovnikov rule, they do not show अँटी मार्कोनिकॉप रूल. हायड्रोजन क्लोराईड आणि हायड्रोजन आयोडाईड हे अँटी मार्कोनिकॉप रूल शो करत नाहीत. ते मार्कोनिकॉप रूल नुसारच त्याची ऍडिशन होईल. फक्त हायड्रोजन ब्रोमाइड शोज द परऑक्साइड इफेक्ट. हायड्रोजन ब्रोमाइडच फक्त या ठिकाणी परऑक्साइड इफेक्ट शो करते. बाकीचा कोणताही हायड्रोजन हलाइड, हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोजन आयोडाईड परऑक्साइड इफेक्ट शो करत नाही. फक्त हायड्रोजन ब्रोमाइडच काय करते, तर या ठिकाणी परऑक्साइड इफेक्ट शो करते. त्याच्या रिलेटेड सुद्धा म्हणजे स्टेट बोर्डला कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन लिहायचं, पहिले तर स्टेटमेंट लिहायचं, त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्केनीज टेक्स प्लेस अगेन्स्ट द मार्कोनिकॉप रूल्स, हेन्स दिस इफेक्ट इज कॉल्ड एज अँटी मार्कोनिकॉप्स रूल. त्याच्यानंतर परऑक्साइड इफेक्ट इज शोन ओनली बाय द हायड्रोजन ब्रोमाइड, वेअर एज हायड्रोजन क्लोराइड अँड हायड्रोजन आयोडाइड डू नॉट शो अँटी मार्कोनिकॉप रूल. हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोजन आयोडाइड या ठिकाणी अँटी मार्कोनिकॉप रूल या ठिकाणी फॉलो करत नाहीत, म्हणजे परऑक्साइड इफेक्ट शो करत नाहीत. या ठिकाणी हायड्रोजन क्लोराइड अँड हायड्रोजन आयोडाइड ऑलवेज ऍड अनसिमेट्रिकल अल्किन, ऑलवेज ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉप रूल. म्हणजे हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोजन आयोडाइडची जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किनला ऍडिशन केल्या जाते, ती ऍडिशन मार्कोनिकॉप रूल नुसारच त्या ठिकाणी केली जाते. अँटी मार्कोनिकॉप रूल इज ऑल्सो कॉल्ड एज परऑक्साइड इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉप रूलला परऑक्साइड इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जाते. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज खरास मेयो इफेक्ट. खरास आणि मेयो या दोन सायंटिस्टने याच्यावर काम केलेलं आहे. त्याच्यामुळं अँटी मार्कोनिकॉप रूल इज ऑल्सो कॉल्ड एज खरास मेयो इफेक्ट किंवा या ठिकाणी खरास इफेक्ट किंवा त्याला मेयो इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे जर अँटी मार्कोनिकॉप रूल तुम्हाला एक्झामला आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इतकं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे एक्सप्लेनेशन लिहिल्याच्या नंतर वी हॅव टू राईट दॅट रिॲक्शन. ही रिॲक्शन लिहायची आहे, या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि त्या रिॲक्शनची डेफिनेशन लिहायची आहे. व्हेन प्रोपीन इज रिॲक्टेड विथ, व्हेन प्रोपीन इज या ठिकाणी रिॲक्टेड विथ, व्हेन प्रोपीन इज रिॲक्टेड विथ हायड्रोजन ब्रोमाइड इन द प्रेझेन्स ऑफ peroxide such as benzoyl peroxide, then it gives n propyl bromide or 1 bromo प्रोपेन असं या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल होता. तर या ठिकाणी अँटी मार्कोनिकॉप्स रूल संपलेला आहे. टाटा, बाय बाय.